ही थेट दृश्य नागपुरातली आपण पाहतोय। नागपुरातल्या पाडी शिवारात बिबट्यानं गेल्या 2 दिवसांपासून धुमाकूळ घातलाय आणि आता त्याचं रेस्क्यू करण्यात येतंय। त्याची ही थेट दृश्य 2 दिवसांपूर्वी नागपूरच्या कापसी भागामध्ये बिबट्या दिसून आला होता, मात्र त्यावेळेस सर्च केल्यावर हा बिबट्या आढळून आला नव्हता। त्याच बिबट्यानं आज पहाटे 2 पेक्षा अधिक लोकांवर हल्ला केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे आणि 2 ते 3 जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल केलंय। मोठा पोलीस बंदोबस्त यावेळी तैनात करण्यात आला होता। नागरिकांची बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी देखील झाली होती। नागरिकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे आणि याच बिबट्याला पकडण्याचा प्रयत्न आता वन विभागाकडून केला जातोय। नागपूरच्या पाडी शिवारातली ही दृश्य आपण पाहतोय। थेट जाणार आहोत, आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे आपल्याला अधिकची माहिती देतील। उदय, पारडी परिसरातल्या शिवनगरमध्ये जे आहे ते सकाळी 6 वाजताच्या दरम्यान बिबट्यानं जे आहे ते अचानक या मानवी वस्तीमध्ये शिरून जे आहे ते नागरिकांवर हल्ला केला होता आणि त्यानंतर घाबरलेला हा बिबट आपल्याला दृश्यामध्ये जे घर दिसतं पांढरं घर, त्या घरामध्ये जे आहे ते सध्या लपून बसलेला आहे। सकाळी ज्यावेळी हा बिबट या परिसरात शिरला त्यावेळी या परिसरामध्ये काम करणाऱ्या सुमारे 6 ते 7 लोकांवर जे आहे ते जीवघेणा हल्ला या बिबटकडून झाला होता। यामध्ये अत्यंत गंभीर जखमी 2 नागरिक झालेले आहेत। त्यातल्या एकावर जे आहे ते ICU मध्ये जे आहे ते ट्रीटमेंट चालू आहे। आता वन विभागाचे कर्मचारी अधिकारी इथं पोहोचलेले आहेत आणि या बिबट्याला रेस्क्यू करायला जी आहे ती सुरुवात झालेली आहे। रेस्क्यू ऑपरेशनला सुरुवात झालेली आहे। आपण दृश्यामध्ये पाहतोय की सध्या बिबट कुठं लपलेला आहे याचा शोध जे आहे ते या वन विभागाकडून घेतला जातोय। बिबट ज्या परिसरामध्ये लपलेला आहे ती मानवी वस्ती आहे, त्यामुळे बिबट घाबरलेल्या स्थितीमध्ये असल्यामुळे त्यांना इथून पळ काढताना आणखी नागरिकांवर हल्ला करू नये या दृष्टीने जे आहे ते सुरुवातीला वन विभागाकडून ज्या घरी हा बिबट्या लपलेला आहे तिथं जाळी लावून जे आहे तो परिसर बंद केलेला आहे, जेणेकरून बिबट इथून जर बिबट्यानं पळ काढला तर तो आणखी दुसऱ्या घरात शिरू नये किंवा नागरिकांवर हल्ला करू नये। तीनही बाजूने जे आहे ते हा सगळा परिसर सील केल्यानंतर आता ट्रँग्युलाइज करण्यासाठी जे आहे ते वन विभागाकडून प्रयत्नाला सुरुवात झालेली आपण दृश्यांमध्ये पाहतोय। खरं तर अशा पद्धतीचं हे ऑपरेशन रेस्क्यू ऑपरेशन पहिल्यांदाच टीव्ही स्क्रीनवर पाहायला मिळत असेल। न्यूज 18 लोकमतचा कॅमेरा हे सगळं रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते कैद करतोय आणि प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतोय। नागरिकांना कशी खबरदारी घ्यायला पाहिजे, ज्यावेळी हे सगळं ऑपरेशन राबविलं जातं त्यावेळी वन विभागाचे कर्मचारी किती सतर्क असतात, किती सुरक्षितपणे या सगळ्या गोष्टी करतात, हे सगळं इथं पाहायला मिळतं। कारण या ज्या परिसरामध्ये हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे तिथं नागरिकांना या बिबटला बघण्यासाठी मोठी गर्दी केलेली आहे। अगदी लहान मुलांना कडेवर घेऊन मिळेल त्या जागी गच्चीवर उभे आहेत। खरं तर नागरिकांनी यावेळी संयम दाखवायला पाहिजे, कारण सकाळी बिबटने केलेल्या हल्ल्यामध्ये 6 ते 7 लोक जखमी झाले होते। मात्र ही घटना ताजी असतानाच नागरिक मात्र मुद्दाम होऊन मुजोरी करत जे आहे ते आणखी बिबट बघण्यासाठी जे आहे ते गच्चीवर गर्दी करतात। पोलीस प्रशासनाकडून त्यांना दूर लाटण्याचा प्रयत्न सुरू आहे, मात्र त्याला देखील ते प्रतिसाद देत नाही। आपण दृश्यामध्ये पाहतोय की ट्रँग्युलाइज करण्यासाठी ज्या गनचा वापर केला जातो ती गन घेऊन जे आहे ते वन विभागाचे कर्मचारी आता पोहोचलेले आहेत। त्यांनी बिबट नेमका कुठं आहे याचा अंदाज घेतलेला आहे आणि बिबट जे आहे ते आक्रमक असल्याचं वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना लक्षात आलेला आहे। तो इथं नागरिकांचा प्रचंड गोंगाट असल्यामुळे जो आहे तो बिबट घाबरलेल्या स्थितीमध्ये आहे, त्यामुळे घाबरलेल्या स्थितीमध्ये तो पुन्हा नागरिकांवर हल्ला करण्याची शक्यता आणि त्यामुळे त्याला ट्रँग्युलाइज करण्याचा प्रयत्न केला जातो। आपण पाहतोय की वन विभागाचे कर्मचारी जे आहे ते या गनच्या माध्यमातून इंजेक्शन त्या बिबट्याला लावून जे आहे ते त्याला बेशुद्ध करण्याचा प्रयत्न करत आहेत, ट्रँग्युलाइज करताय। ही सगळी एक्सक्लुसिव्ह दृश्य न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांना आपण दाखवतोय कशा पद्धतीनं वन विभागाचे कर्मचारी त्या बिबट्याचा मागोवा घेऊन जे आहे ते त्याला ट्रँग्युलाइज करेल। ही ती बंदूक आहे ज्या बंदुकीनं सुमारे 500 मीटर पर्यंत कुठल्याही वन्य प्राण्यांना जे आहे ते ट्रँग्युलाइज केलं जाऊ शकतं। ट्रँग्युलाइज म्हणजे बेशुद्ध होण्याची जी औषध असते ती त्या वन्य प्राण्याच्या मसल्स मध्ये मारण्यात येते, जेणेकरून काही काळाकरता तो वन्य प्राणी बेशुद्ध होईल आणि त्यानंतर त्याला सुरक्षितपणे ताब्यात घेता येईल, रेस्क्यू करता येईल आणि त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडलं जाईल। हे ट्रँग्युलाइज करता असताना कुठल्याही पद्धतीनं त्या वन्य प्राण्याचा जीव जाणार नाही किंवा त्याला दुखापत होणार नाही याची देखील काळजी घ्यावी लागते। त्यामुळे अतिशय संवेदनशीलपणे हे सगळं
ट्रँग्युलायझेशनचं ऑपरेशन जे आहे ते राबविलं जातं. आपण पाहतोय की मगांपासून हे कर्मचारी नेम धरण्याचा प्रयत्न करतात, मात्र बिबट घाबरलेल्या स्थितीत आहे. त्यामुळे तो मुवमेंट करतोय, तो त्याची जागा बदलण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यामुळे वन कर्मचाऱ्यांना अडचणींचा सामना इथं करावा लागत आहे. मात्र अतिशय शर्थीचे प्रयत्न जे आहेत ते इथं केले जात आहे वन कर्मचाऱ्यांकडनं आणि ट्रँग्युलाइजचा हा प्रयत्न केला जातोय. आपण ही सगळी थेट दृश्य पाहतोय की कशा पद्धतीनं सावधानता बाळगली जाते, सतर्कता बाळगली जाते आणि ट्रँग्युलाइज करण्याचा हा प्रयत्न जो आहे तो कर्मचाऱ्यांना केलेला आहे आणि तो यशस्वी झाला का हे अद्याप समजणार नाही, कारण बिबट जे आहे ते आतमध्ये लपलेलं आहे. त्यामुळं त्याला शोधून डॉट करावं लागणार आहे. हे अतिशय आव्हानात्मक काम असतं. जी माहिती मिळते त्यानुसार हा डॉट यशस्वी झालेला नाही आहे, कारण बिबट जो आहे तो आणखी जागा बदलण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळं पुन्हा एकदा डॉट करण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जाणार आहे. आपण पाहतोय की दुसरा डॉट जे आहे ते त्या गन मध्ये इंजेस्ट केला जातोय. त्या गन मध्ये इंजेस्ट केल्यानंतर याचा पुन्हा एकदा वापर जे आहे ते वन कर्मचाऱ्यांकडून केला जाईल. वेगवेगळ्या ठिकाणी जे आहे ते हे कर्मचारी आहेत. कोणी दुरून मागोवा घेत आहे बिबटचा, कोणी बाजूने घेत आहे. अतिशय सावधानतेनं हे सगळं ऑपरेशन जे आहे ते राबविलं जाणार आहे. याआधी आपण पाहिलं होतं की जे एक्सपर्ट डॉक्टर असतात त्यांच्याकडून हे डाट जे आहे ते केले जातात, कारण थोडाही चूक झाला, थोडाही जर नेम चुकला तर तो नेम जो आहे तो त्या वन्य प्राण्याच्या जीवावर, या बिबटच्या जीवावर बेतू शकतो आणि ते परवडणारं नसतं. त्यामुळे एक्सपर्ट अशी ही चमू असतं. यांनी अनेक ऑपरेशन्समध्ये अशा पद्धतीच्या सहभागी झालेले असतात. नियमित या डाट करणाऱ्यांची प्रॅक्टिस असतं आणि त्याच प्रॅक्टिसच्या भरोश्यावर जे आहे ते हे सगळे डाट केले जातात. पहिला प्रयत्न जो आहे तो अयशस्वी ठरलेला आहे. बिबटनं बहुतेक आपली जागा बदलवलेली आहे आणि आता पुन्हा एकदा तो प्रयत्न जो आहे तो केला जाईल, कारण जर एकदा बिबटला डाट झाला तर तो काही वेळाकरता बेशुद्ध होईल आणि बेशुद्ध झाल्यानंतर त्याला सुरक्षितपणे या मानवी वस्तीतून जे आहे ते उपचारासाठी किंवा नैसर्गिक अधिवासात नेणं वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना शक्य होणार आहे. आपण दृश्यांमध्ये पाहतोय की पुन्हा एकदा नव्या प्रयत्न जो आहे तो वन कर्मचाऱ्यांकडून केला जाणारा, नव्यानं डाट तयार केला जातो आणि पुन्हा एकदा बिबटला जे आहे ते ट्रँग्युलाइज करण्याचा, म्हणजे बेशुद्ध करण्याचा प्रयत्न जो आहे तो वन विभागाकडून केला जाणार आहे आणि त्यासाठीची आता इथं वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना तयारी चालविलेली आहे. बरं उदय, जेव्हा मानवी वस्तीमध्ये अशा प्रकारचे हिंसक प्राणी शिरतात तेव्हा वनविभागाकडून नेमकी काय काळजी घेतली जाते किंवा अशा प्रकारचे रेस्क्यू ऑपरेशन जेव्हा केले जातात तेव्हा नेमकी काय काळजी घेतली जाते? प्राजक्ता, अगदी खरं आहे, कारण वन्य प्राणी जे असतात त्यांचा काहीही भरोसा नसतो. एकतर ते ज्यावेळी मानवी वस्तीमध्ये शिरतात त्यावेळी ते घाबरलेल्या स्थितीमध्ये असतात. त्यांना घरांची किंवा नागरिकांची इतकी सवय नसतं, त्यामुळे ते घाबरलेल्या स्थितीत असतात आणि अशा घाबरलेल्या स्थितीमध्ये ते कोणावरही हल्ला चढवू शकतात आणि तो हल्ला अनेक वेळा जीव घेणा असतो. कारण आपण राज्यातल्या अनेक घटना अशा पाहिलेल्या आहेत की जिथं मानवी वस्तीमध्ये बिबट शिरला आणि त्या बिबट शिरल्यानंतर झालेल्या हल्ल्यामध्ये अनेकांना आपले जीव जे आहे ते गमवावे लागलेले. त्यामुळे वन विभागाचे ज्यावेळी कर्मचारी अशा पद्धतीचं ऑपरेशन राबवतात त्यावेळा त्यांना त्यांचे कर्मचाऱ्यांचे जीव वाचविण्या इतकेच त्या परिसरामध्ये राहणाऱ्या नागरिकांचे प्राण वाचवणं देखील महत्वाचे असतात. त्यामुळं जो प्राणी असेल, जसा आता हा बिबट या भागात लपलेला आहे, बिबटला साधारणतः उंच उडी मारण्याची त्याची क्षमता असते. त्यामुळं तो एका जागेवरून दुसऱ्या जागी अगदी कमी वेळात आणि अंदाज न येता जाऊ शकतो. त्यामुळे ज्यावेळी असे ऑपरेशन्स राबविले जातात त्यावेळी प्रामुख्यानं ज्या परिसरामध्ये तो बिबट लपलेला आहे त्या परिसराला पहिले जाळीनं कव्हर केलं जातं, जेणेकरून घाबरलेल्या अवस्थेत असलेले हे वन्य प्राणी पुन्हा दुसऱ्या नागरी वस्तीमध्ये शिरू नये आणि पुन्हा
इतर नागरिकांवर हल्ला करू नये। ज्यावेळी याची खातर जमा होते कर्मचाऱ्यांना की आता बिबट इतर ठिकाणी शिरणार नाही आणि बिबट जो आहे तो स्टेबल झालेला आहे, कारण ज्यावेळी हे ट्रँग्युलाइज ऑपरेशन राबविलं जातं त्यावेळी बिबटला स्टेबल करणं आवश्यक असतं। जर बिबटचा बीपी वाढलेला असेल किंवा हार्टबीट्स वाढलेले असतील आणि त्यावेळी जर त्याला ट्रँग्युलाइज करण्याचा प्रयत्न केला तर बहुधा वन्य प्राण्यांना हार्ट अटॅक येण्याची देखील शक्यता असते। त्यामुळे पहिले त्यांना स्टेबल केलं जातं। जो मानवी वस्तीमधला आवाज असेल किंवा इतर ज्या काही ऍब्स्टॅकल असतील ज्याच्यामुळे ते प्राणी घाबरतील त्या गोष्टींना आधी दूर केलं जातं आणि त्यानंतर एक्सपर्ट कडून, म्हणजे जे या क्षेत्रामध्ये एक्सपर्ट आहे ज्यांनी या आधी असे ऑपरेशन राबविलेले आहे त्या टीमच्या माध्यमातून जे आहे ते त्यांना रेस्क्यू करण्यासाठी ट्रँग्युलाइज केलं जातं। अनेक वेळा जाळीच्या माध्यमातून जर वन्य प्राणी छोटा असेल तर त्याला ताब्यात घेतलं जातं। मात्र ज्यावेळी हिंसक प्रकारचे वन्य प्राणी असतील, वाघ असेल, बिबट असेल, अशा प्रकारचे ज्यावेळी हिंसक वन्य प्राणी असतात त्यावेळी त्यांना सुरक्षितपणे ट्रँग्युलाइज करून त्यांना रेस्क्यू करणं हा एक उपाय जो आहे तो वन विभागासमोर असतो आणि त्याचाच बहुधा जो आहे तो प्रयोग केला जातो आणि आता देखील तसाच प्रयोग इथं केला जातोय। पहिला डाट अयशस्वी ठरल्यानंतर आता आपण पाहतोय की या एक्सपर्ट टीम कडून जो आहे तो दुसरा डाट तयार केला जातो। ज्यावेळी हा डाट केला जातो त्यावेळी तो वन्य प्राणी जो आहे तो बेशुद्ध होतो आणि त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या औषधांचा वापर केला जातो आणि त्या एक्सपर्ट टीम कडून जे आहे ते तशा पद्धतीचा डाट तयार केला जातोय। अन्य कर्मचारी देखील इथं तैनात करण्यात आलेला आहे। समजा हा डाट करत असताना जर बिबटनं वन कर्मचाऱ्यांवर हल्ला केला तर तो होऊ नये याकरता आपण पाहतो की पोलिसांची शील्ड या वन कर्मचाऱ्यांकडे, जेणेकरून वन कर्मचाऱ्यांना या सगळ्या हल्ल्याची कुठलीही झळ पोहोचणार नाही किंवा दुखापत होणार नाही। प्राजक्ता, बरं उदय, असेच सोबत राहा। आपण पुन्हा एकदा प्रेक्षकांना ही सगळी दृश्य दाखवूयात कशा पद्धतीनं नागपूरमध्ये हे थरारक रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे। बिबट हा या इमारतीमध्ये घुसलेला आहे, या घरात घुसलेला आहे आणि त्याला डाट मारून खरं तर रेस्क्यू करण्याचा प्रयत्न केला जातोय। पहिला डाट मारण्यात आला मात्र तो अयशस्वी ठरला आणि त्यानंतर आता पुन्हा एक्सपर्ट्सच्या टीमकडून त्याला डाट मारण्याचा प्रयत्न केला जाईल। सध्या संपूर्ण या इमारतीला किंवा घराला जाळी लावून बिबट्या कुठेही जाऊ नये, पळून जाऊ नये त्यासाठी उपाययोजना देखील करण्यात आलेली आहे आणि शांतता राखण्याचं आवाहन देखील वन विभागाच्या या टीमकडून नागरिकांना करण्यात येत आहे। कारण की नागरिकांमध्ये जशी भीती आहे तशीच उत्सुकता देखील आहे या बिबट्याला पाहण्यासाठी किंवा हे संपूर्ण ऑपरेशन पाहण्यासाठी आणि त्यामुळे नागरिकांच्या आवाजाने देखील हा बिबट्या घाबरू शकतो, पळून जाण्याचा प्रयत्न करू शकतो आणि त्यामुळेच बिबट्या पळून जाऊ नये किंवा घाबरून जाऊ नये त्यासाठी वन विभागाकडून किंवा या एक्सपर्ट टीमकडून नागरिकांना शांत राहण्याचं देखील आवाहन केलं जातंय। हे संपूर्ण ऑपरेशन आपण थेट लाईव्ह नागपुरातून पाहतोय। आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे आपल्याला वारंवार तिकडचे प्रत्येक ताजे अपडेट्स देत आहेत। पुन्हा एकदा आपण उदय यांच्याशी संवाद साधूया। उदय, हे ऑपरेशन सध्या केलं जातंय, ज्या घरामध्ये हा बिबट्या शिरलेला आहे त्या घरातल्या नागरिकांना बाहेर काढण्यात आलं असावं, त्यांचं देखील रेस्क्यू करण्यात आलेलं असावं। प्राजक्ता, अगदी खरं आहे। ज्यावेळी हा बिबट या परिसरामध्ये आला त्यावेळी बिबट आल्याची माहिती ज्यावेळी या नागरिकांपर्यंत गेली त्यावेळी त्या बिबटला पाहण्याच्या उत्सुकतेनं जे आहे ते लोक घरावर आले आणि त्यानंतर इतकी गर्दी पाहून घाबरलेल्या बिबटनं जे आहे ते या नागरिकांवर हल्ला केला। सुमारे 6 ते 7 नागरिकांना जे आहे ते या हल्ल्यामध्ये त्यांना जखमी केलं आणि त्यानंतर त्यांना सुरक्षित आडोशा शोधत असताना या जे घर आपल्याला दृश्यांमध्ये दिसतंय त्या घरामध्ये सुरक्षित आडोशा शोधला आणि तिथं तो सध्या बिबट लपून बसलेला आहे। ज्यावेळी ही सगळी ज्या बिबट्यानं हल्ला केला होता, ज्यावेळी इथं गोंधळ उडाला होता त्यावेळी ज्या घरी म्हणजे वर्मा नावाच्या व्यक्तीच्या घरी जो आहे तो हा बिबट लपून बसलेला आहे। त्यांनी घर रिकामं केलं होतं कारण याची माहिती पोलीस विभागाला मिळाल्यानंतर पोलीस विभागाचे कर्मचारी इथं पोहोचले होते आणि ज्या परिसरामध्ये हा बिबट आहे त्या परिसरातले 3 ते 4 घरं जे आहे ते त्या 3-4 घरातल्या लोकांना जे आहे ते वन विभागानं रेस्क्यू करून बाहेर सुरक्षित ठिकाणी हलविलेलं आहे। त्यामुळे 3-4 घरामध्ये समजा बिबट आणखी घरात शिरला तरी कुठल्याही कोणावरही हल्ला होणार नाही या दृष्टीने जे आहे ते हे 3-4 घरं आजूबाजूचे जिथं बिबट्याचा हल्ला होऊ शकतो किंवा जिथं बिबट सहज पोहोचू शकतो ती घरं रिकामी करून घेण्यात आलेली आहे। आता आपण पाहतो की पहिला डाट यशस्वी झाल्यानंतर आणखी जवळ जाण्याचा प्रयत्न जो आहे तो वन विभागाकडून केला जाणार आहे आणि त्यासाठी पुन्हा आता या परिसराला नेटिंग करण्याचं काम केलं जाण्याची शक्यता आहे। वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना पुन्हा काही जाळी सोबत
घेतलेला आहे आणि हा परिसर म्हणजे बिबटनं आता आपली पोझिशन बदलवलेली आहे. पहिले बिबट जो आहे तो त्या पायऱ्यांच्या खाली होता, मात्र आता जी माहिती मिळते त्यानुसार तो बिबट 2 पायऱ्यांची वरती चढलेला आहे आणि त्यामुळं तो आजूबाजूच्या घरी स्वतःचा बचाव करण्यासाठी जाऊ शकतो आणि ही शक्यता लक्षात घेऊन आता त्या एरियामध्ये देखील नेट लावण्याचं काम जे आहे ते कर्मचाऱ्यांकडून केलं जाईल. त्यासाठी आवश्यक असलेली नेट इथं आणलेली आहे आणि वन विभागाचे कर्मचारी त्या बिबटच्या प्रत्येक घडामोडीवर लक्ष ठेवून आहेत. त्याची मुवमेंट होत आहे का, तो घाबरलेल्या स्थितीत आहे का किंवा तो पळून जाईल का, या सगळ्या गोष्टींवर बारीक लक्ष जे आहे ते वन विभागाच्या टीमकडून इथं ठेवलं जातं. बरं उदय, आणखीन एक महत्त्वाचं, ज्या पद्धतीने आपण हे संपूर्ण रेस्क्यू ऑपरेशन लाईव्ह दाखवतोय, याच पाडी शिवारातले नागरिक देखील हे रेस्क्यू ऑपरेशन आपल्या माध्यमातून थेट लाईव्ह पाहत असतील. ज्यावेळी अशा प्रकारचे रेस्क्यू ऑपरेशन होतात किंवा आत्ता सध्या जे सुरू आहे, नेमके नागरिकांनी काय काळजी घेणं अपेक्षित आहे? कारण ज्या पद्धतीनं हे रेस्क्यू ऑपरेशन वनविभागाकडून केलं जातंय ते त्यांच्यासाठी देखील तितकंच रिस्की आहे आणि नागरिकांसाठी देखील. प्राजक्ता, अगदी खरी गोष्ट आहे आणि ज्यावेळी हा बिबट या परिसरामध्ये आला आणि त्यावेळी त्यानं घाबरलेल्या अवस्थेत नागरिकांवर हल्ला केला, त्यावरून ही एक गोष्ट निश्चित झालेली आहे की हा बिबट जो आहे तो अग्रेसिव्ह आहे, आक्रमक आहे आणि तो स्वतःचा बचाव करण्यासाठी नागरिकांवर देखील हल्ला करू शकतो. कारण या आधी सकाळी जे हल्ले झाले त्यामध्ये एका नागरिकाला अक्षरशः त्याच्या डोक्यावर त्या बिबटच्या नखांनी ओरफडलेला आहे. आयसीयू मध्ये त्याला ट्रीटमेंट केलेली आहे. त्यामुळे हा बिबट जो आहे तो अग्रेसिव्ह आहे आणि साधारणतः वाघ किंवा बिबट मानवी वस्तीमध्ये शिरतात त्यावेळी ते या वातावरणामध्ये नवीन असतात. त्यांनी अशा पद्धतीनं घरं किंवा नागरिकांची गर्दी पाहिलेली नसते, त्यामुळे ते आक्रमक असतात. त्यामुळे ज्यावेळी अशा पद्धतीनं बिबट वाघ परिसरामध्ये आल्याचं कळल्यानंतर खरं तर नागरिकांना सतर्कता बाळगण्याची गरज असतं, स्वतःला सुरक्षित ठिकाणी जाण्याची गरज असतं. कारण वाघ आणि बिबट हे मोठी उडी घेऊ शकतात. ते सेकंदामध्ये जे आहे ते म्हणजे अंदाज न येताही कुठल्याही भागात जाऊ शकतात आणि हल्ला करू शकतात. त्यामुळे नागरिकांना जे आहे ते सुरक्षित जाणं आवश्यक असतं. घरामध्ये जाणं, दारं खिडक्या घराच्या आतून बंद करून घेणं किंवा अशा ठिकाणी जाणं जिथं हल्ला झाल्यास सुरक्षित जाता येईल, या दृष्टीनं काळजी घेणं गरजेचं असतं. मात्र दुर्दैवानं ज्यावेळी 15 दिवस आधी नागपूरच्या याच परिसरामध्ये बिबट आला होता त्यावेळी नागपूरकरांना ती काळजी घेतली नव्हती. नागपूरकरांना मोठी गर्दी जी आहे ती केली होती आणि त्यामुळं रेस्क्यू ऑपरेशन राबविण्यात ज्या त्या अडचणी आल्या होत्या. आज देखील दुर्दैवानं तीच परिस्थिती आहे. पोलिसांकडून नागरिकांना सतर्कतेचं आवाहन केलं जात आहे, समजावून सांगितलं जात आहे, मात्र नागरिक त्याला प्रतिसाद देत नाहीये. या परिसरातल्या आपण प्रत्येक गच्चीवर पाहिलं तर लोक उभे आहेत. फक्त लोक उभे नाही तर बालवृद्ध म्हणजे लहान लहान मुलांना कडेवर घेऊन उभा आहे. दुर्दैवानं जर बिबटनं पुन्हा हल्ला चढविला तर त्या निष्पाप बालकाला देखील याची झळ पोचू शकते. कारण आपण सकाळी जे जखमी लोक पाहिले होते त्यामध्ये एका लहान मुलीचा देखील समावेश होता. त्यामुळं बिबट येणं, वाघ येणं हे काही औत्सुक्याची घटना नसतं, तर ही अनेक वेळा जीवावर बेतणारी घटना असतं. त्यामुळे नागरिकांना अशा काळात सतर्कता बाळगणं आणि वन विभाग असेल, पोलीस असेल यांना सहकार्य करणं अपेक्षित असतं. मात्र दुर्दैवानं तसं होत नाही आणि परिणामी या सगळ्या हल्ल्यांमध्ये अनेक लोक गंभीर जखमी होतात, दुखापत होते, अनेक वेळा नागरिकांचे जीव देखील जातात आणि तीच परिस्थिती सध्या नागपूरमध्ये देखील आहे. पोलिसांकडून, वन विभागाकडून रस्ते मोकळे करून घेण्याचा प्रयत्न केला जातोय. बिबट कुठपर्यंत उडी घेईल याचा अंदाज घेऊन त्या भागातील नागरिकांना परिसर रिकामं करण्याचं आवाहन केलं जात आहे. मात्र त्याला नागरिकांकडून हवा तसा प्रतिसाद मिळत नाहीये. जर ट्रँग्युलाइज यशस्वी झाला नाही आणि बिबटनं पळ काढला तर पुन्हा बिबटकडून इतर नागरिकांवर हल्ला होण्याची शक्यता जी आहे ती नाकारता येत नाही. त्या दृष्टीनं वन विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून आवश्यक खबरदारी घेतली जात असल्याचं आपण पाहतोय. बिबट दुसऱ्या घरात जाऊ नये यासाठी जे आहे ते वन विभागाचे कर्मचारी स्वतः जॅकेट्स असतील किंवा बॅरिकेड्स असतील याचा वापर करतात. लाकडी दरवाजे, ओंडके, जाळी याचा वापर करून जे आहे ते स्वतःला सुरक्षित ठिकाणी हलवतात. मात्र दुसऱ्या बाजूने नागरिक मात्र त्याला प्रतिसाद देत नसल्याचं चित्र सध्या नागपूरमध्ये पाहायला मिळतं. बरं उदय, असेच सोबत राहा. आपण आपल्या प्रेक्षकांना ही सगळी दृश्य दाखवूया. नागपुरातल्या पारडी शिवारातली ही दृश्य आहेत. एका घराच्या इमारतीमध्ये हा बिबट्या शिरलेला आहे आणि त्याचं रेस्क्यू करण्याचे प्रयत्न सध्या वनविभागाकडून केले जात आहेत. त्याला पहिला डार्ट मारण्याचा प्रयत्न वनविभागाच्या एक्सपर्ट टीमनं केला, मात्र तो अयशस्वी ठरला. आता पुन्हा एकदा
थोडंसं आणखी पुढे जाऊन एक्सपर्ट्सची टीम डार्ट मारण्याचा प्रयत्न करतील किंवा या बिबट्याला पकडण्याचा प्रयत्न करणार आहेत. दोन दिवसांपूर्वी खरं तर हाच बिबट्या दिसून आला होता कापसी भागामध्ये. मात्र त्यावेळी तिथे सर्च केल्यावर, तिथे शोध घेतल्यावर हा बिबट्या आढळून आला नाही आणि आज सकाळच्या सुमारास 2पेक्षा अधिक लोकांवर बिबट्यानं हल्ला केला. त्यांना सध्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेला आहे. सध्या नागपूरमधल्या पारडी शिवारामध्ये हे रेस्क्यू ऑपरेशन केलं जातंय आणि ही थेट दृश्य आपण पाहतोय. मोठा पोलीस बंदोबस्त इथे तैनात करण्यात आलेला आहे. मात्र बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली असल्याचं पाहायला मिळतंय आणि त्यांना शांततेचं आवाहन वारंवार वनविभागाच्या टीमकडून केलं जातंय. या बिबट्याचं रेस्क्यू ऑपरेशन अगदी सुरळीतपणे पार पडावं यासाठी नागरिकांना शांततेचं आवाहन केलं जातंय. मात्र मोठ्या प्रमाणात बघ्यांची गर्दी इथे झालेली आहे. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण तर आहे, मात्र बिबट्याला पाहण्यासाठी किंवा हे संपूर्ण रेस्क्यू ऑपरेशन पाहण्यासाठी तितकीच उत्सुकता देखील आहे आणि त्यामुळेच नागरिक जिथून शक्य होईल तिथून हे संपूर्ण रेस्क्यू ऑपरेशन पाहण्याचा प्रयत्न करतायत आणि त्याचमुळे हा बिबट्या कदाचित घाबरू शकतो आणि पळून जाण्याचा प्रयत्न करू शकतो. त्यामुळे वनविभागाकडून, एक्सपर्ट्सच्या टीमकडून नागरिकांना शांततेचं आवाहन केलं जातंय. उदय, तुमच्याकडून वेळोवेळी याचे अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी.